श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, 5, 6 आणि 7 जुलै हे 3 दिवस तुमच्या आयुष्यात एक असा भयानक खेळ आणि महाचमत्कार घडवून आणणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. शांतता आता संपली आहे, कारण ब्रह्मांडात ग्रहाचे असे काही रहस्यमय फेरबदल झाले आहेत, ज्याने तुमच्या नशिबाची गणिते पूर्णपणे उलटपालट झाली आहेत. मागच्या कित्येक दिवसापासून तुमच्या पाठीमागे जे एक अदृश्य संकट आणि गुप्त शत्रूचं जाळं घिरट्या घालत होतं, त्याचा आता थेट सोक्षमोक्ष लागायला सुरुवात झाली आहे. पण जरा थांबा, कारण जेव्हा नशीब इतक्या मोठ्या प्रमाणावर पलटी मारतं, तेव्हा त्या सगळ्या काळाच्या मागे एक अत्यंत भयानक घात आणि चेतावणीही लपलेली असते, ज्याची किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. होय, वृषभ राशीच्या जातकांनो, या 3 दिवसात तुमच्या कुंडलीत निर्माण होणारा धनयोग आणि लक्ष्मीनारायण योग तुमचे नशिबाचे बंद दरवाजे अचानक उघडणार तर आहेच, पण या सुखाच्या मागे एक एक फार मोठा धोकाही तुमच्या घरात प्रवेश करतोय. विशेषतः बुधवारच्या दिवशी तुमच्या घरावर एक असं गुप्त वादळ धडकणार आहे, ज्या मागचं सत्य ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्यात अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका व्यक्तीकडून या काळात तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जाण्याची आणि तुमच्या विश्वासाचा बाजार मांडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोणावर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे तुमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. कोण आहे तो गुप्त शत्रू जो तुमच्या प्रगतीवर टपून बसला आहे, याचा याचा सर्वात मोठा खुलासा आता होणार आहे. घरातील म्हाताऱ्या माणसाचे अचानक बळावणारे आजारपण, शेतकरी बांधवाच्या नशिबात होणारी मोठी उलथापालथ आणि मुलाच्या भविष्याबाबत घरात येणारी ती एक गुप्त बातमी नेमकी कोणती, याचा स्वतः देवोचे देव महादेव तुमचा उद्धार करण्यासाठी कसे हात धुवून आले आहेत, कसे धावून आले आहेत, आणि भोलेनाथाची तिसरी नजर तुमच्या कोणत्या शत्रूचा नाश करणार आहे. हा थरारक खेळ आणि महादेवाचा तो एक गुप्त उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक क्षणासाठीही न थांबवता शेवटपर्यंत नक्की बघा, नाही तर नशिबाने दिलेली हे शेवटची सुवर्ण संधी एका छोट्या चुकीमुळे कायमची हातातून निसटून जाईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 5, 6 आणि 7 जुलै हे 3 दिवस तुमच्या आयुष्याला एक अशी अद्भुत आणि थरारक कलाटणी देणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मागच्या कित्येक दिवसापासून जी एक नकारात्मक ऊर्जा, कामामधील प्रचंड अडथळे आणि संकटाचं अदृश्य सावट तुमच्या डोक्यावर घेट्या घालत होतं, या 3 दिवसात अचानक नष्ट होणार आहे. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता एकाएकी उघडणार आहेत. पण जरा थांबा, कारण जेव्हा नियती इतक्या मोठ्या प्रमाणावर खेळ बदलते, तेव्हा त्या सकारात्मकतेसोबतच चमत्कारासोबतच तुमच्या एक फार मोठी आणि गुप्त परीक्षाही सुरू होते. वृषभ राशीच्या जातकांनो, आता शांत राहून आणि पडद्यामागे राहून रचलेली तुमची सगळी गणिते प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे. तुमचा आत्मविश्वास आता एका वेगळ्या शिखरावर असेल, ज्यामुळे कठीण वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही लिलया पूर्ण कराल. तुमच्या नशिबाचा सूर्य आता इतक्या वेगाने चमकणार आहे की कालपर्यंत तुम्हाला कमजोर समजणारे लोक तुमचे बदललेले रूप आणि तुमचे सामर्थ्य पाहून पुरते थक्क होतील. पण लक्षात ठेवा, हा बदल जितका वेगाने आणि अद्भुत पद्धतीने होणार आहे, तितकाच कमालीचा संयम तुम्हाला ठेवावा लागणार आहे, कारण अतिउत्साहाच्या भरात घेतलेला एक छोटासा चुकीचा निर्णय मोठा अनर्थ घडवू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत कारणाशिवाय कमी लेखलं गेलं, तिथे तुमच्या प्रामाणिकपणाची, हुशारीची आणि मेहनतीची किंमत केली गेली नाही, तिथेच आता तुमचं साम्राज्य आणि वर्चस्व निर्माण होणार आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते किंवा तुमच्या अपयशाची जाहीरपणे वाट पाहत होते, तेच आता तुमच्या पाठीमागे तुमच्या यशाची आणि प्रगतीची चर्चा करताना दिसतील. तुमच्या कार्यक्षेत्रातील हा मोठा बदल अनेकाच्या डोळ्यात सळसळणारे अंजन ठरेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीचा हा आलेख पाहून तुमचे गुप्त शत्रू आणि तुमच्यावर मनातून जळणारे कपटी लोक पुरते हादरून जातील. त्यांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होईल, कारण तुम्ही शांत राहून घेतलेले निर्णय आता त्यांना तोंडघशी पडणार आहे.
तुमची वेळ आणि तुमची ऊर्जा आता पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे शत्रू कितीही बलाढ्य असला तरी तो तुमच्या समोर नतमस्तक होईल. मात्र या काळात आपल्या आगामी योजना आणि गुपिते शत्रूच्या कानावर जाणार नाही त्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, नशिबाने दिलेल्या सुवर्ण काळाचा आणि शक्तीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एका गोष्टीबाबत अत्यंत सतर्क राहावे लागेल. जेव्हा तुम्ही चलती सुरू केली तेव्हा काही जुने जुने मित्र विरोधकही मित्र बनून पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता निर्माण होते. कुणावर आंधळा विश्वास ठेवायचा आणि कुठे आपली गुप्त रणनीती वापरायची हे तुमची कुशाग्र बुद्धीच ठरेल. आपल्या डोळ्यात यशाची चमक ठेवा, पण मनात कमालीची गुप्तता बाळगा, कारण हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 5, 6 आणि 7 जुलै दरम्यान तुमच्या आर्थिक स्थितीत आणि पैशाच्या बाबतीत एक अत्यंत रहस्यमय आणि अनपेक्षित खेळ सुरू होणार आहे. या 3 दिवसात तुमच्या कुंडलीत धनयोग आणि लक्ष्मीनारायण योग सारखे अत्यंत बलवान ग्रहयोग निर्माण होत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक कोंडी आणि पैशामुळे डोक्यावर असणारा मानसिक ताण एका झटक्यात दूर होईल. जे व्यवहार कित्येक दिवसापासून रखडले होते किंवा जिथे तुमचे हक्काचे पैसे कोणीतरी जाणीवपूर्वक अडकवून ठेवले होते, तिथे ग्रहाच्या प्रभावामुळे अचानक मार्ग मोकळे होतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या ग्रहयोगाचा सर्वात मोठा आणि चमत्कारिक उपाय तुम्हाला 8 जुलै म्हणजेच बुधवारच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. हा बुधवार तुमच्या आयुष्यात पैशाची अशी काही आवक बढवणार आहे ज्याने तुमची चिंता संपून जाईल. पण लक्षात ठेवा, या सुखाच्या मागे एक फार मोठी भीती आणि चेतावणी लपलेली आहे, कारण अचानक बदललेली परिस्थिती स्वतःसोबत काही गुप्त धोके आणि नवीन शत्रूही घेऊन येत असते. या काळात केवळ स्वार्थासाठी तुमच्यावर खोटं प्रेम दाखवणारे लोक तुमच्या अवतीभोवती फिरू शकतात. त्यामुळे कोणावर आंधळा विश्वास ठेवायचा नाही हे तुम्हाला ठरवावे लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, पैशाच्या या खेळासोबतच तुमच्या कौटुंबिक आयुष्यातही एक मोठी आणि चमत्कारिक घडामोड पाहायला मिळणार आहे. तुमच्या राशीवर असणारी ग्रहाची वक्री दृष्टी आता शांत होत असल्याने मागच्या कित्येक दिवसापासून घरावर जे एक गुप्त वादळ कारणाशिवाय ताण आणि कटकटी सुरू होत्या, त्या आता अचानक थांबतील. जणू काही कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं घरातील माणसांमध्ये जे सतत गैरसमज निर्माण होत होते, त्यामागचं खरं सत्य आता तुमच्या समोर उघड होईल आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्याच्या बाबतीत कुंडलीत निर्माण होणारा मालव्य महापुरुष योग आणि शुक्राची बदलती नक्षत्रीय स्थिती एका अत्यंत थरारक वळण घेऊन येणार आहे. जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही कारणाने मोठा दुरावा किंवा अबोला निर्माण झाला असेल, तर तुमचा जोडीदार स्वतःहून पुढे येईल आणि तुमच्याशी काहीतरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट शेअर करेल, ज्यामुळे तुमच्या नात्यातील सगळा ताण संपून जाईल. अविवाहित व्यक्तीच्या आयुष्यात एका अशा रहस्यमय व्यक्तीची एंट्री होऊ शकते जी तुमच्या संपूर्ण भविष्याचा चेहरामोहरा बदलून टाकेल. वृषभ राशीच्या जातकांनो, नशिबाने आणि ग्रहाच्या या महायोगाने निर्माण केलेल्या अनुकूल परिस्थितीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला आपले आगामी बेत अत्यंत गुप्त ठेवावे लागतील. तुमच्या घरातील सुख शांतता पाहून तुमच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची भीती या काळात निर्माण होईल. त्यामुळे आपल्या घरातील आनंदाच्या गोष्टी, तुमचे गुपिते, तुमचे प्लॅन्स बाहेरच्या लोकांशी अजिबात शेअर करू नका. मनात कमालीची गुप्तता आणि चेहऱ्यावर संयम ठेवा, नाहीतर नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी एका छोट्या चुकीमुळे हातातून निसटून जाण्याची भीती निर्माण होईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 5, 6 आणि 7 जुलै दरम्यान ग्रहाची बदलती चाल तुमच्या घरातील स्त्रिया आणि माता भगिनीच्या आयुष्यात एक फार मोठा आणि सुखाचा काळ घेऊन येणार आहे. जर तुमच्या घरातील स्त्रिया कित्येक दिवसापासून एखाद्या मानसिक तणावाखाली किंवा शारीरिक त्रासातून जात असतील, तर या 3 दिवसात त्यांना त्यातून मोठी मुक्ती मिळेल. इतकेच नाही तर त्यांच्या भाग्याने घरात लक्ष्मीचे पाऊल पडणार असून एखादा मोठा आर्थिक लाभ कुटुंबाला होईल. जे शेतकरी बांधव आणि त्यांच्यासाठीही हा काळ एका चमत्कारापेक्षा कमी नसेल. निसर्गाच्या अवकृपेमुळे खचलेल्या शेतकरी बांधवांना पिकामधून किंवा जमिनीच्या जुन्या वादातून अचानक मोठा धनलाभ होण्याची सुवर्ण संधी ग्रहाच्या शुभयोगामुळे निर्माण झाली आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, घरातील
वृद्ध व्यक्ती आणि म्हाताऱ्या माणसाच्या आरोग्याबाबत मात्र या काळात एक मोठी आणि भीतीदायक चेतावणी लपलेली आहे. कुंडलीत काही ग्रहाची वक्री दृष्टी घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याकडे अचानक मोठे चढ-उतार निर्माण करू शकते. त्यांचे जुने आजार, सांधेदुखी किंवा पोटाचे विकार अचानक वळवण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याकडे क्षुल्लक समजून दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, या काळात ज्येष्ठ व्यक्तीची केलेली सेवा आणि त्यांचे मिळालेले आशीर्वादच तुम्हाला आगामी काळातील प्रत्येक अदृश्य संकटापासून सुरक्षित ठेवणार आहेत. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या मुलाच्या बाबतीत म्हणजेच बालगोपालाच्या भविष्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची रहस्यमय बातमी तुमच्या घरात धडकणार आहे. जर तुम्ही तुमची मुले शिक्षणात आणि करिअरमध्ये मागे पडत असतील तर ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे त्यांच्या बुद्धीला अचानक एक नवी दिशा मिळेल. कला, क्रीडा किंवा स्पर्धा परीक्षेत त्यांना एखादे मोठे यश मिळण्याची सुवर्ण संधी या 3 दिवसात निर्माण होईल, ज्यामुळे समाजात तुमच्या कुटुंबाचा मान सन्मान वाढेल. म्हाताऱ्या माणसाचे आजारपण, मुलाचे शिक्षण आणि शेतीची कामे सांभाळताना तुमची धावपळ नक्कीच होईल, पण मनामध्ये ईश्वरी श्रद्धा ठेवा, कारण ही बदललेली वेळ तुमच्या संपूर्ण परिवाराला एका सुवर्ण काळाकडे घेऊन जाणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 5, 6 आणि 7 जुलैचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा अंत करणारा ठरणार आहे, कारण आता स्वतः ब्रह्मांड नायक देवांचे देव महादेव तुमचा उद्धार करणार आहेत. मागच्या काही काळापासून तुमच्या नशिबाला जे ग्रहण लागलं होतं ते आता भोलेनाथाच्या कृपेने पूर्णपणे सुटणार आहे. तर वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा महादेवाचा परम भक्त असल्याने महादेव तुमची पीडा आता शांत करणार आहेत. तुमच्या आयुष्यात आतापर्यंत झालेल्या अन्यायाचा हिशोब चुकता होणार असून महादेव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे तुमचे येणारे भविष्य अत्यंत उज्ज्वल आणि सोन्यासारखे चमकणारे असणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा परम आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि या चमत्कारिक काळाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत साधा पण कमालीचा प्रभावी धार्मिक उपाय करायचा आहे. या 3 दिवसात किंवा विशेषतः येणाऱ्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर तांब्याच्या पात्रातून शुद्ध जेल आणि पांढरे अक्षत अर्पण करावे. जर हा उपाय हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामे मार्गी लावेल, म्हाताऱ्या माणसाचे आजारपण दूर करेल आणि तुमच्या घरावर महादेवाचे अभय छत्र निर्माण करेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, महादेवावर तुमचा गाढ विश्वास असेल आणि भोलेनाथाची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमी राहावे असं तुम्हाला मनापासून वाटत असेल तर पूर्ण श्रद्धेने या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा. महादेवाच्या चरणी आपली भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. महादेव तुमचा नक्कीच उद्धार करतील.